आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसमोर प्रशासनाच्या विरोधात विविध पोस्टर्सद्वारे निदर्शने करण्यात आली व महापौर आयुक्त उपमहापौर गटनेते सभागृह नेते तसेच विरोधी पक्ष नेते यांना मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले। सदर निवेदनामध्ये सांगली शहरातील मुस्लिम व ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित असलेल्या दफनभूमीच्या जागेचा वापर बदलून त्या ठिकाणी क्रीडांगण उभारण्याचा आयुक्तांकडून पाठवलेला प्रस्ताव अन्यायकारक, मनमानी व समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारा असल्याचा ठाम निषेध नोंदवण्यात आला। संबंधित जागा ही अनेक वर्षापासून दफनभूमीसाठी निश्चित असून वाढत्या लोकसंख्येमुळे त्या जागेची गरज अधिक तीव्र झाली आहे, हेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले। आज महानगरपालिकेसमोर निदर्शने करत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली व विविध पोस्टर्सद्वारे संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। या ठरावामुळे दोन्ही समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता गंभीर असल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली। मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या। क्रीडांगणासाठी पाठवलेला प्रस्ताव व ठराव तात्काळ रद्द करण्यात यावा। संबंधित जमीन ही पूर्वीप्रमाणेच दफनभूमीसाठी कायम ठेवण्यात यावी। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी। समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी। यावेळी महापौर यांनी संबंधित विषयात न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती देण्यात आली। तसेच प्रशासनाला स्पष्ट आणि ठाम इशारा देण्यात आला की जर हा अन्यायकारक ठराव तात्काळ रद्द करण्यात आला नाही तर येत्या काळात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील। मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रशासनाकडून तात्काळ सकारात्मक व न्याय निर्णयाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या वतीने महापौर, उपमहापौर, आयुक्त, विरोधी पक्ष नेता, सभागृह नेता, गट नेता यांना सर्वांना शामरावनगर दफनभूमी हा एक मूळ मुद्दा म्हणजे गेल्या 20 वर्षापासून समाज संघर्ष करत आहे त्या जागेसाठी। पण प्रशासक काळात आयुक्त यांनी एक ठराव केला, त्या जागेवर क्रीडांगणाचा 3 एकर जागेवर क्रीडांगणाचा ठराव करून हा ठराव अन्यायकारक आहे अल्पसंख्याक समाजासाठी। त्याच निषेधार्थ आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही विनंती पण ठाम भूमिका घेतलेली आहे। जर हे ठराव रद्द झाला नाही तर लवकरात लवकर एक जन आंदोलन आम्ही छेडू आणि ह्याच्या सर्व जबाबदार प्रशासन राहील, एवढी प्रशासनाने याची नोंद घ्यावी।